हरि बोल हरि बोल. मी करणार तू पण ताकद लावायची गरज नाही. थोडंसं टाईट आहे. नाही नाही. हरे कृष्णा. काय पाहिजे बस हरि बोल हरि बोल. जय राधा माधव कुंज बिहारी. जय राधा माधव कुंज बिहारी. जय गोपी जन वल्लभ
श्रील प्रभुपाद की जय ओम विष्णुपाद मनुष्य परिवाचार्य अष्टोदर सदस्य श्रीमद कृष्ण कृपामूर्ति भक्ति सिद्धांत सरस्वती गोस्वामी महाराज की अनंत कोटि वैष्णववृंद की नामाचार्य श्री हरिदास ठाकुर की प्रेम से गौ श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्त वृंद की श्री श्री राधा कृष्ण गोप गोपिका श्याम कुंड राधा कुंड गिरी गोवर्धन की वृंदावन धाम की पुरुषोत्तम क्षेत्र जगन्नाथपुरी धाम की गंगा देवी यमुना देवी की तुलसी देवी भक्ति देवी की गौर प्रेमानंद देवी समवेत गौर भक्त वृंद की समवेत गौर भक्त वृंद की समवेत गौर भक्त वृंद की श्री श्री गुरु गौरांग की ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवतसेवया भगवति उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः आराध्यो भगवान् व्रजेशतनय तद्धाम वृन्दावनं रम्या काचित् उपासना व्रजवधू वर्गेण वा कल्पिता श्रीमद्भागवतं प्रमाणममलं प्रेम पुमर्थो महान् श्रीचैतन्यमहाप्रभोर्मदमिदं तत्रादराना परः हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण. आज आपण श्रीमद भागवत अध्याय 2 श्लोक संख्या किती आहे माहिती आहे का 9 श्लोक संख्या 9 वरती आपण चर्चा करणार आहोत. धर्मस्य अपवर्गस्य म्हणतात मी माझ्या मागं धर्मस्य अपवर्गस्य नार्थो अर्थाय उपकल्पते नार्थस्य धर्मैकान्तस्य कामो लाभाय हि स्मृतः. शब्दार्थ आहे धर्मस्य म्हणजे व्यावसायिक कर्तव्य ही म्हणजे निश्चितपणे अपवर्गस्य म्हणजे निर्णायक मुक्ती न म्हणजे नाही अर्थ म्हणजे उद्देश अर्थाय म्हणजे भौतिक लाभाकरिता उपकल्पते म्हणजे कल्पिला जातो न नाही अर्थस्य म्हणजे भौतिक लाभाचा धर्म एक अनंतस्य जो आध्यात्मिक किंवा सर्वोच्च व्यावसायिक सेवेत मग्न आहे तो त्याला काम इंद्रिय तृप्ती लाभाय ची उपलब्धी ही तंतोतंत स्मृतः महर्षींनी वर्णिलेला आहे. अर्थ आहे धार्मिक कर्तव्ये ही निश्चितपणे भौतिकतेतून मुक्त होण्यासाठी योजलेली आहे. ती कर्तव्य भौतिक लाभाकरिता कधीही करू नये. ऋषींच्या सांगण्याप्रमाणे जो मनुष्य कर्मधर्माच्या पालनात म्हणजे भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न आहे त्याने कधीही भौतिक लाभाचा उपयोग इंद्रिय तृप्तीसाठी करू नये. तात्पर्य श्रील प्रभुपादाद्वारा श्रील प्रभुपाद की भगवंतांच्या शुद्ध प्रेममय भक्ती पाठोपाठ पूर्ण ज्ञान आणि भौतिक जगापासून वैराग्य आपोआप येते. याची चर्चा आपण अगोदर केलेली आहे. परंतु धार्मिक कर्तव्यांसहित सर्वच व्यावसायिक कार्य भौतिक लाभाच्याच उद्देशाने असल्याचे काही जणांचे मत आहे.
साधारणपणे धार्मिक अथवा व्यावसायिक सेवेच्या बदल्यात काहीतरी भौतिक लाभ प्राप्त करण्याची वृत्ती जगाच्या कोणत्याही भागातील सामान्य व्यक्तीमध्ये असतेच. वैदिक साहित्यात सुद्धा सर्व प्रकारचे अनुष्ठाने आणि भौतिक लाभाची प्रलोभने दिलेली आहेत आणि अधिकतर लोक अशा प्रलोभनांच्याकडे किंवा धार्मिक वरदानांच्याकडे आकृष्ट होतात. असे तथाकथित धार्मिक लोक भौतिक लाभाने का मोहित होतात? कारण भौतिक लाभापासून इच्छापूर्ती होते, सोयी उपलब्ध होतात आणि इंद्रिय तृप्ती झाल्याचे समाधान मिळते. व्यावसायिक कर्तव्यांच्या चक्रात या तथाकथित धार्मिकतेचा अंतर्भाव होतो. त्यामागून भौतिक लाभ आणि त्यामागून इच्छापूर्ती, सर्व प्रकारे कर्तव्यदक्ष मनुष्यांचा विषयभोग हाच साधारणपणे जीवनाचा मार्ग आहे. परंतु सूत गोस्वामींच्या म्हणण्याप्रमाणे भागवताच्या प्रस्तुत श्लोकात भौतिक इंद्रियांचा संतोष व्यर्थ ठरवला आहे. केवळ भौतिक लाभाकरिताच मनुष्याने कोणत्याही वाटेल त्या व्यावसायिक सेवेत स्वतःला गुंतवून ठेवू नये. तसेच भौतिक लाभाचा उपयोग इंद्रिय भोगासाठी करू नये. भौतिक लाभाचा उपयोग कसा करावा हे पुढील श्लोकामध्ये सांगण्यात आलेलं आहे. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. नमो महावदान्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरत्विषे नमः. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी श्री राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नीलाचल निवासाय नित्याय परमात्मने बलभद्र सुभद्राभ्यां श्री जगन्नाथाय ते नमः. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. मूकं करोति वाचालं पंगुं लङ्घयते गिरिं यत्कृपा तमहं वन्दे श्रीगुरो दीनतारिणं परमानन्दमाधवम्. हरे कृष्ण. तर आपण आज श्रीमद भागवतम अध्याय स्कंद पहिला अध्याय दुसरा श्लोक संख्या 8-9 वरती चर्चा करणार आहोत. बरोबर आहे? काही वेळा चुका करतो मी. बरोबर आहे विचारलं की बरोबर किंवा चूक सांगा तुम्ही. आज या सर्वांच्या सत्संगात आपल्या सर्वांचं स्वागत. आज येताना हे समोर जे उद्यान आहे तिथं खूप गर्दी मला दिसली आणि ती गर्दी दिसल्यानंतर मला खूप दिवसापूर्वी एक आठवलेला किस्सा आठवला. 2 मित्र होते आणि संध्याकाळच्या वेळेला ते फिरायला बाहेर पडले आणि फिरायला बाहेर पडल्यानंतर रस्ता होता तो मंदिराच्या वरून होता, कुंजबिहारी मंदिराच्या वरून होता. तर एक मित्र म्हणलं चल आज जाऊया आपण, जरा आता कीर्तन वगैरे होईल, आरती होईल, नृत्य होईल, आपण तिथे जाऊया. हे नको
चल आपण MG रोडवरती जाऊ, मजा करू, जरा गमती जमती बघू. नको रे, चांगलं नाही ते. जा, तुला जायचं ना मंदिरात, जा, मीच चाललो तिकडे, जा. कीर्तन प्रवचन सुरू झालं, कीर्तन झालं, सगळं झालं. मग जो मंदिरात आला होता त्याच्या मनामध्ये विचार आला, अरे आपण इकडे आलो आणि तो तिकडे मजा करतोय, MG रोडवरती फिरतोय, निरनिराळे मजा मजा बघतोय, आणि मी इथं कोणीतरी प्रभूजींचं प्रवचन ऐकत बसतो. आणि ह्या उलट जो MG रोडवरती फिरायला गेला होता, महात्मा गांधी रोडवर फिरायला, आपण इकडं आलो ते चूक केलं. तो कसा देवादिकांच्या गोष्टी ऐकतोय आणि तिथं छान रमला असेल तो, आणि मी इथं उगाच येऊन काहीतरी येड्या गवाळ्यासारखं काहीतरी बघतो. तर माणसाचा स्वभाव असा आहे की जे आपल्याला मिळतं ते नको, आपल्याला दुसऱ्याचं चांगलं वाटतं. तर आजचा जो श्लोक आहे की धर्मस्य अपवर्गस्य न अर्थाय उपकल्पते न अर्थस्य धर्मय कांतस्य कामो लाभाई स्पृहा. धार्मिक कर्तव्ये ही निश्चितपणे भौतिकतेतून मुक्त होण्यासाठी योजलेली आहेत. ती कर्तव्ये भौतिक लाभाकरता कधीही करू नये. ऋषींच्या सांगण्याप्रमाणे जो मनुष्य परमधर्माच्या पालनात म्हणजे भगवंताच्या सेवेत संलग्न आहे त्याने कधी भौतिक लाभाचा उपयोग इंद्रिय तृप्तीसाठी करू नये. तर वेदामध्ये खूप कर्मकांड सांगतात, खूप कर्मकांड म्हणजे काय की भौतिक लाभासाठी करायची धार्मिक कृत्य जी वेदांच्या सांगण्याप्रमाणे केली जातात. आणि ही लोकांना असं वाटतं की मुक्त होणार आहे. हा, मुक्त होणार आहे, परंतु ही का सांगितली? तर ही कर्मकांड करत असताना हळूहळू मनुष्याने भगवंताच्यापर्यंत पोहोचावं, भगवंताच्या भक्तीमध्ये सामील व्हावं आणि ह्या भौतिक अस्तित्वाचा नाश करून आध्यात्मिक जगामध्ये निघून जावं. तर मानवी संस्कृतीचा पाया म्हणजे शास्त्रानुसार आणि आपल्या धर्मानुसार आचरण करणे होय. मनुष्याला इतर प्राण्यांच्यापेक्षा बुद्धी दिले का जास्त? तुम्ही कोणाचं उत्तर नाही त्याच्यावरती दिले नाही असं तुमचं म्हणणं आहे. दिले का नाही? मग मोठ्याने बोला ना. म्हणजे मी असं नुसतं प्रवचन करत बसणार नाही. तुम्ही झोपलेत का जाग्यात मला कळायला पाहिजे. त्यामुळे प्रश्न विचारले की त्याचं उत्तर द्या, आणि तुम्ही उत्तर दिलं की मला समजेल मी बरोबर आहे का चूक आहे. तर मनुष्याला इतर प्राण्यांपेक्षा अधिक बुद्धी देण्यात आली. इतर प्राण्यांना बुद्धी नाही असं नाही आहे, त्यांना बुद्धी आहे. आपण बघतो की पक्षी सुंदरपणे घरटे बांधतात, कोणी गुहेमध्ये राहतात, कोणी गोठ्यात राहतात, पण त्यांना बुद्धी दिलेली आहे. त्यांना बुद्धी नाही असं नाही, परंतु तो जो आत्मा आहे तो ज्या शरीरामध्ये आहे त्या शरीरामध्ये आवश्यक असलेली बुद्धी त्या प्राण्याला निश्चितपणे भगवंताने दिलेली आहे. त्यामुळे मनुष्याला मूलभूत धर्म काय हे खरं शिकवण्याची गरज नाही. त्याला माहिती आहे की आपण भगवंताचा दास आहोत किंवा आपण भगवंताची भक्ती करायला पाहिजे. परंतु आज अशी परिस्थिती आली की ही मूलभूत कर्तव्य काय आहेत किंवा मूलभूत धर्म काय हे शिकवणं आवश्यक झालं आहे. आपल्या मानवी समाजामध्ये हिंदू धर्म म्हणजे सनातन धर्म. तर सनातन धर्म म्हणजे हिंदू नाही, आपण ते पुढं केव्हा तरी वाचूया. इस्लाम धर्म आहे, बौद्ध आहे, शीख आहे, ख्रिश्चन आहे, पारशी आहे. या धर्मांचा हळूहळू उदय झाला. तो कधी झाला हे आपल्याला सांगता येतं, पण सनातन धर्माचा उदय कधी झाला किंवा सनातन धर्म म्हणजे काय आपल्याला सहजासहजी सांगता येत नाही. माझ्याकडे एक झालं सनातन धर्माचा विजय झाला पाहिजे, सनातन धर्माचा विजय मान्य आहे मला सनातन, पण सनातन धर्म म्हणजे काय नाही समजायला. देवतांची पूजा वगैरे असं काहीतरी सांगून वेळ मारायचा प्रयत्न केला. म्हणजे आता ह्याला शिकवण्यात काय अर्थ नाही, म्हणून मी काही शिकवलं नाही. परंतु ह्या विशिष्ट नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रकारच्या धर्मांची संकल्पना काय आहे
याच्या मागं काय आहे त्याच्यामध्ये, तर महाभारतामध्ये काय सांगितलं की धर्मे नाही ना पशुभी समान. जो धर्माने वागत नाही तो पशुप्रमाणे वागतो. म्हणजे त्याची बुद्धी जी आहे ती आपण असं म्हणू शकतो की पशुबुद्धी आहे. तर या श्लोकामध्ये मनुष्याचं ध्येय काय असावं याचं वर्णन सांगितलंय. जेव्हा जीव 4 नियमांचं पालन करू लागतो तेव्हा तो मनुष्य म्हणून गणला जातो. आपण खूप सांगतो मी 4 नियमांचं पालन करतो, मी हे करतो, मी ते करतो, पण 4 धर्मांचं नियमाचं पालन केल्यानंतर त्या मनुष्याला मनुष्य म्हटलं जातं. 4 नियम कुठले आहेत? पहिला आहे की सांगा मला, कोण मला माहीत नाही. मांसाहार करू नये. दुसरा आहे नशापान करू नये. तिसरा आहे जुगार खेळू नये. आणि चौथा आहे व्यभिचार करू नये. हे 4 नियम आहेत आणि ह्याचं पालन आपण जेव्हा करतो, कारण हे 4ही नियम कसे आहेत, हे 4ही नियम पशुमध्ये वापरले नाही जात. पशु हे 4ही नियम सर्रास तोडत असतात. आपण असं बघितलंय का कुठे की हे 4 नियम पाळणारा एखादा कुत्रा बघितलंय, मांजर बघितलंय किंवा घोडा वगैरे बघितलं नाही बघितलं. कारण त्यांची बुद्धी जी आहे ती त्या शरीरापुरती मर्यादित आहे. किंवा आपण जेव्हा एखाद्या धर्माचा स्वीकार करतो तेव्हा खरं जीवन सुरू होतं. तेव्हा मनुष्याचं खरं जीवन सुरू होतं. आणि हा मनुष्य आणि प्राणी ह्याच्यामधला फरक आहे. प्राण्याला धर्म माहीत नाही आणि मनुष्याला आज अशी परिस्थिती की धर्म माहीत असण्याची गरज नाही असं झाले आजकाल, पण धर्म आहे. त्यामुळे सूत गोस्वामी म्हणतात की धर्मस्य अपवर्गस्य न अर्थ अर्थाय उपकल्पते. मग धर्माचा हेतू काय? तर धर्माचा हेतू हा मनुष्याला जन्म मृत्यूच्या पासून मुक्तीच्या मार्गाकडे नेणे आहे. मग त्या धर्माची विहित कर्मे वैदिक संस्कृतीप्रमाणे आपल्याला करायला हवे. आपल्याला वर्णाश्रम धर्माच्या प्रमाणे वागायला हवं. वर्ण आणि आश्रम हे 2 गोष्टींचं एकत्र करून वर्णाश्रम केलं. मग 4 वर्ण कुठले? तर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आणि 4 आश्रम कुठले? तर ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि नक्की का? नक्की तुम्ही सांगितलं की बरोबर, मला नाही माहिती. आता या सगळ्या ह्याच्यामध्ये विकृती अशी आली आहे की जन्माप्रमाणे जात ठरवली जाते. कृष्णाने असं कधीही म्हटलं नाही, प्रभुपादांनी असं कधीही म्हटलं नाही. प्रभुपादांनी उलट ह्याच्यावर पुढे जाऊन श्री श्री राधाकृष्ण चंद्र भगवान की असं सांगितलं की संन्यासांनी 7 समुद्रांच्या पलीकडे जायचं नाही. प्रभुपादांनी हा नियम तोडला, मी जाणार. प्रभुपाद परदेशात गेले आणि तिथे म्लेंछ होते. म्लेंछ म्हणजे जे सगळं 4ही धर्माचं पालन करत नाहीत ते सगळे लोक होते. प्रभुपादांनी त्या सर्वांना एकत्र केलं आणि त्यांना काय त्यांना भागवत धर्माचं शिक्षण दिलं. प्रभुपादांनी स्त्रियांना मूर्तीपूजा कशी करायची हे शिकवलं आणि त्यांना अल्टरमध्ये जाऊन भगवंतांची पूजा करण्याची परवानगी दिली. तर हे सगळं कशासाठी होतं? तर या सगळ्या लोकांना मृत्यूपासून किंवा मृत्यूच्या मार्गापासून मुक्तीच्या मार्गाकडे न्यायचं होतं आणि त्याचा प्रसार करायचा होता. आता वर्णाश्रमप्रमाणे वागतो तो सनातन धर्म. तो सनातन धर्म आणि तो कुणी सांगितला? प्रभुपादांनी, भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांनी. तो सांगितला भगवान श्रीकृष्णाने. चातुर्वर्ण मया सृष्टम गुणकर्म विभागशा. जन्मकर्म विभागशा भगवंत म्हणत नाहीत. तर हा जो वर्णाश्रम धर्म आहे तो कृष्णाने अर्जुनाला भगवद्गीतेत सांगितला आणि वैदिक शास्त्रात सुद्धा असा कुठं उल्लेख नाही आहे. आता श्रीमद भगवद्गीता कोणासाठी आहे? भारतातले कृष्ण आहेत.
भारतात सांगितले म्हणून फक्त भारतीयांसाठी आहे. बरोबर आहे? बरोबर आहे का? अरे नका मान हलू, तोंडाने बोला ना. नाही, भगवद्गीता कोणासाठी आहे? सर्व मानवांसाठी. मग त्याच्यात मी मगाशी जे 4-5 धर्माचा उल्लेख केला त्या लोकांच्यासाठी सुद्धा धर्म आहे. कारण धर्म भगवद्गीता ही मानवासाठी आहे. आपण कायदे पाळतो का? काही पाळतो, काही नाही पाळत. पण भगवद्गीता भगवंतानी मनुष्याला दिलेलं एक कायद्याचं पुस्तक आहे. याप्रमाणे वागलं तर भगवत धर्मात यायला, नाही तर जन्म मृत्यू जरा अधिक फिरते. तर भगवद्गीता ही सर्व जगातील मनुष्यांना आध्यात्मिक ज्ञान देण्यासाठी आहे. ते फक्त भक्तांसाठी नाही. तर आता ह्याच्यामध्ये धर्माच्या काही आणखी नवीन व्याख्या येतील बरं का. सूत गोस्वामी या श्लोकात धार्मिकता म्हणजे काय आणि तिचा हेतू काय याचं वर्णन करतात. तर धर्म याचा अर्थ काय? मुक्तीचा मार्ग. धर्म याचा अर्थ मुक्तीचा मार्ग. आता या श्लोकात धर्मसे अपवर्गस्य हा शब्द आला. आता अपवर्गस्य हा खूप महत्वाचा शब्द आहे. शाळेत कोण कोण गेले हात वर करा. सगळे गेले. शाळेमध्ये पहिल्या इयत्तेमध्ये असताना आठवते का बघा, आपण आधी चड्डी घालून आई रडत आई आणि बाबा कोणीतरी हात तपास म्हणून गेला. आणि मग बाई काय शिकवतात? 12 कडे शिकवतात. आठवते का? अ आ इ ई ए ऐ ओ ओ अमा क ख ग घ ङ छ छ ज झ न ट ठ ड ढ न त त द ध न प प ब भ म. आठवते का? तर प फ ब भ म हा प वर्ग. तर हा प वर्ग. प वर्ग म्हणजे प फ ब म भ म. प वर्ग म्हणजे निर्णायक मुक्ती. त्याच्या पलीकडे जाणं म्हणजे निर्णायक मुक्ती. निर्णायक मुक्ती म्हणजे या भौतिक जगातील सर्व दुःखाच्या पासून मुक्ती. आणि प वर्गाच्या विरुद्ध म्हणजे कुठला? अपवर्ग. प वर्ग माहिती आहे सगळ्यांना? कोणाला माहीत नाही? प वर्ग म्हणजे काय माहीत नाही कोणाला? कोणाचा हात वर्ग नाही त्यात कोणाला माहीत नाही. मी सांगतो. आता प म्हणजे परिश्रम. परिश्रम शब्दामध्ये पहिला शब्द कुठला येतो? प. प म्हणजे परिश्रम. आणि भौतिक जगामध्ये इंद्रिय तसं घेऊ नका. माळ समोर घ्या. माळ 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 तुमची माळ. माळ ही नेहमी पुढे पाहिजे. माळ बगले देऊन काय काय धामाचा वास ह्याला ठेवता का तिथं आपण? का माळ पाठीवर टाकलं म्हणजे तो काय जबरदस्ती आहे त्याच्यामध्ये? माळ ही नेहमी समोर. आता कुठे बघितलंय का कुठल्या ह्यांच्याकडे? किंवा माफ करा मी तुम्हाला सांगतो, मी सगळ्यांसाठी येते. माळ कधी बगलेत किंवा पाठीवर धरायची नाही. जर वेळ हे आलं तर हातात तुम्ही धरू शकता, पण माळ फक्त गळ्यामध्ये पाहिजे. सॉरी. तर आपण प म्हणजे काय? प म्हणजे परिश्रम. आणि भौतिक जगतासाठी इंद्रिय तृप्ती करण्यासाठी अतोनात श्रम करावे लागतात. मी म्हणतो ते खरं आहे का खोटं आहे? मोठ्याने म्हणा ना. खरं आहे. फ म्हणजे फेस. फेस बघितला का तुम्ही? बैल बिचारा गाडी ओढत असतो आणि दमलेला असतो, तरी सुद्धा मागून फटके मारून तो गाडीवान त्याला चालत असतो. त्या तोंडातून फेस येतो का फेस? बघितलाय फेस? मी बघितलाय, लहानपणी बघितलाय, मोठेपणी आता बैलगाड्या दिशेने आहेत. घोड्याच्या तोंडातून सुद्धा फेस येतो. तर घोडे किंवा बैल हा परिश्रम करतात तेव्हा त्यांच्या तोंडाला फेस येतो. तसाच फेस माणसाच्या तोंडाला येतो. विषबाधा झाल्यानंतर नाही बरं का. श्रम करता करता, कष्ट करता करता, पोटाची कळगी भरण्यासाठी माणसाच्या तोंडाला फेस येतो. फेस. फेस आला की आपण काय करतो? पुसून टाकतो. जनावराला नाही पुसता येतो, काय करणार बिचारे. आता ब म्हणजे काय? व्यर्थता. व्यर्थ. एवढं कष्ट करून सुद्धा त्या मनुष्याला त्या कष्टाचं फळ मिळतं? हो का नाही? थोडंसं फळ मिळतं, सगळं नाही फळ मिळतं. कारण कुठल्याही ह्या भौतिक जगामध्ये किती परिश्रम केला तरी पूर्ण फळ मिळणारच नाही.
कारण भगवंत ह्याचं वर्णन दुःखालय असं करतात. त्यामुळे तिथं तुम्हाला किंवा तुम्हाला म्हणजे आपल्या सगळ्यांना त्याच्यामध्ये व्यर्थता असं वाटायला लागलं. एखादी व्यक्ती खूप कष्ट करते आणि कष्टाच्या मनाने त्याला फळ मिळत नाही, निराशा येते. आपण बघतो काय कसं काय चाललंय तुझं, चांगलं चाललंय पण काय इतकंच नाही पगार मिळत. पगार समाधानी किंवा भरपूर मिळतो असं सांगणारे लोक क्वचित कमीच आहेत. कष्ट खूप आहे, पगार नाही. आणि बँका तर म्हणून आता सगळे स्टाफ कमी केलाय. एका माणसाला 3-3 माणसाचं काम करतात. कष्ट फार आहे, कष्ट फार आहे. अरे तुम्ही 50-50, 60-60 हजार रुपये पगार घेतात, तुम्हाला कसले कष्ट. आपला आता विषय नाही, जाऊ. त्याच्यानंतर भय. भयापासून कुठला शब्द होतो? भयचा पहिला शब्द कोणला? आपल्याला सतत भय वाटत असतं. खरं का खोटं आहे? आपल्याला भविष्याचं भय वाटतं, आपल्या स्वतःच्या तब्येतीचं भय वाटतं, काय करायचं त्याचं भय वाटत असतं. अनेक प्रकारांनी कष्ट करून सुद्धा मनुष्यापुढे भविष्याचा प्रश्न उभा राहतो का? राहतो ना. अरे बोला ना मोठ्याने. इकडनं तर काय आवाजच येत नाही, सगळे मुके आहेत. बोला खणखणीत. माताजी लोकांचा आवाज आला पाहिजे सगळीकडे. घरामध्ये भांडतं की नाही? भांडत नसाल तर माफ करा, मी चुकीचं बोललो. तर म्हणजे भय. अनेक प्रकारांनी कष्ट करून सुद्धा मनुष्यापुढे भविष्याचा प्रश्न वासून उभा राहतो. आणि पुढे काय वाढू ठेवलंय किंवा काय होणार आहे याच्या विवंचनेत आपण असतो सगळेजण. मग तो रिलायन्सवाल्यासारखा ह्या वर्षी फक्त 1 लाख कोटी रुपयाचा टर्नओव्हर झाला. आपल्याला 10 लाख कोटी अजून कमी पडले. आणि एखादा आम्हाला म्हणतो की आज फक्त 200 रुपयेच मिळाले, घराचं कसं काय बघायचं. मग एवढे लाखो रुपये मिळून सुद्धा तो काय त्यांना अंबानी असंतुष्ट आहे. आणि 200 रुपयेवाला मिळवणारा सुद्धा असंतुष्टच आहे, कारण भागत नाही त्या 200 रुपयेवाल्याचं. पण 1 लाख रुपये कमवणाऱ्या माणसाची काय हाव आहे, हाव. तरी सुद्धा तो विवंचनेत आहे. आता म्हणजे काय? मरण म्हणजे मृत्यू म्हणजे सगळं सोडून जायचं. मरणाला सगळेजण घाबरतो की नाही आपण? कोणी घाबरत नाही असं आहे? मरणाला ह्याच्या पुढे कधी घाबरायचं नाही. मरण म्हणजे काय माहिती आहे का? हा देह सोडून आपण दुसऱ्या चांगल्या देहामध्ये प्रवेश करणं. मग आपल्याला जर एखादा फाटलेला शर्ट असेल, धोती असेल, साडी असेल, एखादा ड्रेस असेल, तो आपण खराब झाला म्हणून फेकून देतो आणि नवीन आणतो. आनंद होतो की नाही तेव्हा? होतो की नाही? अरे मोठ्याने बोला ना. आनंद होतो. तसा आनंद आपल्याला हे शरीर सोडताना झालं पाहिजे. आता मला नवीन शर्ट, मला शाळेमध्ये कविता होती, एक ते कवीचं नाव मला आठवतं. कविते अर्धांगवायूने आजारी होते. आणि पूर्वीच्या काळी अर्धांगवायूला एवढी चांगली औषधं नव्हती. अर्धांगवायू झाला की त्याला अंथरुणावरतीच पडत राहत असत. मग त्या कवितेमध्ये की वर्षत्रय मम देह मरत असे, तो आता मरणार, सुंदर मी होणार, आता सुंदर मी होणार. तर मृत्यू म्हणजे आपल्याला सुंदर होण्याची एक संधी आहे. तर त्यासाठी आपण घाबरायचं नाही आहे. आणि म्हणून आपण मृत्यूला कोणा थांबवू शकत नाही. आणि मृत्यूला कोणीही धैर्याने तोंड देणं अवघड आहे. पण बुद्धिमान मनुष्याने या वर्गावरती मात केली पाहिजे. आपण सगळे जण इथे येतो, भगवंतांचं दर्शन घेतो, भक्तांच्या संगतीमध्ये असतो, भगवंतांच्या आरतीमध्ये भाग घेतो. प्रभूजींनी छानपैकी नृत्य सुरू केलं की मनापासून नृत्य करतो. ह्याचा अर्थ काय की आपण भगवंतांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. आणि आपण जेवढा जवळ जाण्याचा प्रयत्न करतो तेवढेच भगवंत सुद्धा भक्ताच्या जवळ येण्यासाठी प्रयत्न करतात. असं म्हणायचं आपण 1 पाऊल भगवंताच्याकडे गेले, भगवंत 10 पाऊल आपल्याकडे येतात. वामनदेवांचं पाऊल नाही बरं का. तर बुद्धिमान मनुष्याने या वर्गावरती मात केली पाहिजे. कारण हा वर्ग भौतिक वर्गातील 5 प्रकारची दुःख दर्शवतो. या भौतिक जगात कोणाचीच इंद्रिय तृप्ती होत नाही. अतोनात कष्ट करून सुद्धा मनुष्य असमाधानी राहतात.
मग असं म्हटलं काय नोकरीला काय मजा नाही, मी आता आजपासून नोकरीला जाणार नाही, चालेल का? चालेल? खाणार काय? घरामध्ये बायको लाटणं घेऊन मागायला लागेल, खायचं काय? घरातलं धान्य संपलंय. त्यामुळे ह्या भौतिक जगामध्ये प्रत्येक मनुष्याला कर्मही करावी लागतात आणि कर्म केल्याशिवाय कोणी मनुष्य जिवंत राहू शकत नाही जिवंत राहू शकत. म्हणून भगवंत अर्जुन की अर्जुना तू क्षत्रिय आहेस, तुला युद्ध केलंच पाहिजे. अर्जुनानं भगवंतांच्या सांगण्याप्रमाणे युद्ध करणं याचा अर्थ प वर्गावरती मात करणं, आणि प वर्गावर मात याचा अर्थ परिश्रम, तोंडाला फेस येणे, वैफल्य नाही, भय नाही, मृत्यू नाही. मृत्यू नाही असं कसं म्हणणार? मृत्यू तर येणारच आहे, भौतिक शरीर ज्याला आहे त्याला मृत्यू येणारच आहे. पण मृत्यू म्हणजे हा शरीरातून आपण दुसऱ्या शरीरात प्रवेश करणार. आणि भगवंतांच्या सांगण्याप्रमाणे अंतकाळी जर आपण भगवंताचं स्मरण केलं तर आपल्याला परत भौतिक शरीर घ्यायची आवश्यकता नाही. अंतकाळेच मृत्यू वेळ यम नाही काय अंतकालेचे मामेव स्मरणमुक्त कलम या प्रयाती समद्भाव याती असती न अत्र संशया. भगवंत आपल्याला प्रॉमिस करतात. आपण फालतू गोष्टी प्रॉमिस आहे करतो, मागतो की नाही प्रॉमिस. मला घरी येताना तुम्ही आज गजरा आणणार, प्रॉमिस द्या. मला घरी येताना तुम्ही चॉकलेट आणणार, असं मुलं म्हणतात की प्रॉमिस द्या. आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी प्रॉमिस मागतो. अरे भगवंत तुम्हाला एवढं मोठं प्रॉमिस देत आहे, हो म्हणा ना, काय बिघडतो हो म्हणायला. तर भगवंत प्रॉमिस करतो की अंतकाळी माझं स्मरण केलं तर तुम्ही माझ्याकडे याल, तुम्हाला परत जन्म घेण्याची आवश्यकता नाही. म्हणजे थोडक्यात काय की प वर्गाच्या बाहेर जाणे म्हणजे अपवर्ग. प वर्गावरती बात धर्माप्रमाणे आपण वागणे याचा अर्थ. आणि अपवर्ग म्हणजे धर्माचा हेतू काय तर भक्ताला आणि साधकाला प वर्गाच्या पलीकडे नेणे आहे. हे सगळं जरी असलं तरी प्रत्येक मनुष्याला 3 तापाला तोंड द्यावं लागतं की नाही? कुठले 3 ताप मला सांगा ना, मला माहित नाही. आध्यात्मिक ताप. आध्यात्मिक क्लेश म्हणजे काय? आपलं हे जे शरीर आहे ना, हे शरीर प्रभुपाद म्हणतात हे पापाचं शरीर आहे, रोगट शरीर आहे. आणि अगणित समस्यांचं ते काय मूळ कारण आहे. शरीर आहे म्हणून आपण म्हणतो नवीन कपडे पाहिजेत, म्हणतो का नाही? शरीर आहे म्हणून चांगलं खाल प्रसाद पाहिजे, म्हणतो का नाही? शरीर आहे म्हणून पैसे पाहिजे, म्हणतो का नाही? शरीर आहे म्हणजे घर पाहिजे, म्हणतो का नाही? शरीराच्या मागण्या असतात आणि आपल्याला पुऱ्या करायला लागतात. आणि या समस्या मनुष्याला मानसिक आजारात ढकलू शकतात. माझ्याबरोबर एक काम करणारे होते, वृद्ध होते, पण ते सतत रडत असायचे. तुमचं घर आहे हो, माझं घर नाही. तुमची मुलं शिकलेली आहोत, माझी मुलं शिकलेली नाहीत. तुम्ही स्कूटरवर येता ऑफिसमध्ये, मला चालत यायला लागतं. माणसाने आहे त्याच्यामध्ये आनंद मानला पाहिजे, याचा अर्थ प वर्गाच्या पलीकडे. पण ह्या आध्यात्मिक ही आध्यात्मिक वेदना आहे. आणि ह्या आध्यात्मिक ह्याच्यामुळे मानसिक आजार घडू शकतात. त्याच्यामध्ये अतिशय न्यूनता निर्माण होते. आणि मानसिक आजार, हा जो मानसिक आजार आहे तो मनुष्याला खोल गर्तेत ढकलत जातो. आणि हे मानसिक आजार झालेला मनुष्य आत्महत्यापर्यंत जातो. त्यामुळे आपण जे भक्त आहेत त्यांनी इतर एवढं केलं की आपण मानसिक आजाराने आपण काय म्हणा त्रस्त होणार नाही. आपल्याला भगवंताचा आधार आहे. रक्षिष्यती ती विश्व. प्रभूजी शिकवतात ना तुम्हाला, आपल्याला सगळ्यांना रक्षिष्यती ती विश्वास. भगवंत माझं रक्षण प्रभूजी किती वेळ किती आहे? संपला. तुमच्या आज्ञेच्या बाहेर नाही आले. तर आज आपल्याला हे समाजामध्ये आजारपण किंवा मानसिक आजारपण वाढलेलं दिसतं. अधिदैविक क्लेश. आपल्याला निरोगी शरीर आहे, मस्तपैकी बॉडी आहे,
तब्येत छान आहे, आपण खातोय पितोय व्यवस्थित, परंतु आपल्याला सुखानं जगू देणारे आहेत का हो लोक? खरं खरं सांगा बरं का, आपल्याला सुखानं जगू देणारे लोक आहेत का? नाही. करेक्ट. नोकरी करताना साहेब आहेत, आपल्या सहकारी आहेत, आपले नातेवाईक आहेत, आपल्या घरातले सदस्य आहेत, रागवू नका कोणी. मित्र आहेत, शेजारी आहेत, आतंकवादी आहेत, आपल्याला त्रास देत असतात. शेजारी बघा आणि तुम्ही बघा, तो बघा, तुम्ही बघा, त्याचं बघा, तुमचं काय त्रास देता तुम्ही. एवढं हो थांबत नाही हो, माझ्या आजूबाजूला डास फिरतायत बघा, कोणाचा दोष नाही तो. हे डास सुद्धा आपल्याला अधिदैविक शक्ती आपलं अधिदैविक क्लेश देत आहेत. अनेक प्रकारचे विषाणू आहेत, हैराण करत असतात. तिसरा आहे अधिदैविक क्लेश. पूर येतात का सगळीकडे, दुष्काळ, अतिवृष्टी, अकाली होणारा पाऊस, भूकंप, वादळ, प्रमाणाबाहेर उष्णता होणे, प्रमाणाबाहेर थंडी होणे, ह्या सगळ्या गोष्टी हे 3 क्लेश आहेत. आपण नुकतंच बघितलं मागच्या वर्षी शेतकऱ्यांच्या हातात आलेली पिकं अवेळी झालेल्या पावसामुळे निघून गेली. कदाचित तुमच्यापैकी कोणी त्याच्यात बळी असू शकतं. तर ह्या सगळ्या ह्या काय अधिदैविक क्लेश आहेत आपल्याला. आता सर्व प्रभूजी हे वाजवा बरं का, खरंच 10 मिनटं असतील. तुम्ही वाजवल्याशिवाय मी उठणार नाही. धर्म याचा अर्थ पाप पुण्य एवढं समजा त्यांच्याकडे ते त्यांच्याकडे. धर्म याचा अर्थ पाप पुण्य असं करतात. करतो का सामान्य? आपण नाही करत. आपल्याला थोडंफार शिक्षण मिळालं इथं मंदिरात आल्यानंतर. पण सर्वसामान्य लोक धर्म याचा अर्थ पाप पुण्य करतात. आणि शीलप्रभुपाद म्हणतात की अनेकांना कर्तव्यासह विविध कर्मे भौतिक लाभासाठी करत आहोत असे वाटते. म्हणजे प्रभू लोकांना असं वाटतं तुम्ही मंदिरात जाताना नक्की तुम्हाला काहीतरी मिळत असेल. मग तुम्ही या ना. आम्ही नाही येणार, फक्त आम्ही म्हणणार तुम्हाला काहीतरी मिळत असेल. तर त्याचा अर्थ की भौतिक लाभासाठी आपण तिथे जातो. आणि जगताच्या म्हणतो सर्व भागामध्ये सर्व धार्मिक कार्यात असणाऱ्या व्यक्तीमध्ये ही वृत्ती आहे. त्यांना असं वाटतं की देव म्हणजे आपल्या इच्छा पूर्ण करणार, ऑर्डर सप्लायर, आपल्या हुकमाची ताबिली करणार. आणि आपण देवाला सुद्धा तसंच वागवतो. आता मी काही आरती म्हणणार आहे, पण कोणी वैयक्तिक घेऊ नका. गणेशजींची सुख हरता दुःख करता, आपलं सुख करता दुःख हरता, त्याच्या काय हातात आहे? अरे सुख मिळणार का दुःख मिळणार हे आपल्या हातात आहे. आपलं हे या जन्मातलं जीवन हे पुढच्या जन्माचा पाया आहे. आणि पुढच्या जन्मात सुख पाहिजे असेल तर ह्या जन्मात आपल्याला तपस्या करायला पाहिजे. पुढं आपण होतो आंबे तुझं वाचून कोण पूर्वेला आशा. डिझायर, इच्छा, आशा ही आपल्याला ह्या जगात गुंतून ठेवते. अशा ह्या जगाच्या बाहेर पडून देत नाही. मायादेवी येते बाहेर, कसा पडतो बघतो ना मी तुझ्या. किंवा सुख संपत्ती घरावे कष्ट मिळे तनका. सगळ्या जण अशी प्रार्थना करतात की नाही? हो का नाही? आता ते बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे. असं देवाच्या जवळ देऊन देवा मला दुःख दे असं नाही कोणी म्हणत. आम्हाला सुख ते म्हणतात, आनंद ते म्हणतात. परंतु ह्याचं कारण काय? आपल्याला वाटतं आपण स्वतंत्र आहोत. पण हा आपला समज पूर्णपणे चुकीचा आहे. आपण स्वतंत्र नाही. इंग्रज गेले, इंग्रज होते तरी आपण परतंत्र होतो. आजही पण परतंत्र. मग कोण आहे परतंत्र? तर भगवंतांनी सनातन धर्माच्या मार्गाने आपल्याला जो मार्ग आखून दिला तो अतिशय काटेकोर आहे. आपण म्हणतो ना की रेझरची धार म्हणजे दाढी करायचं जे ब्लेड असतं ते थोडं जरी चुकलं तरी कापतंय. तर हा जो सनातन धर्म आहे तो आपल्याला ह्या रेझर एजवरून किंवा धारेवरून जाण्यासाठी इकडे जायचंच नाही. तो आम्हाला स्वातंत्र्य कशाला दिलंय? स्वातंत्र्य दिलंय ते आध्यात्मिक प्रगतीसाठी करताना बोंबलत दारू प्यायला जायला दिलेलं नाही स्वातंत्र्य.
तर स्वातंत्र्य भगवंताने आपल्याला दिलं आहे, पण ते मर्यादित आहे. आणि ते स्वातंत्र्य आपल्याला फक्त आध्यात्मिक प्रगती साधण्यासाठीच दिलेलं आहे. आज तरी सुद्धा लोक म्हणजे अशा आरत्या करतात, पण ही आरती केल्यावर मला काय मिळणार, येतो का मनात विचार लोकांच्या किंवा आपल्या? ही आरती केल्यावर मला काय मिळणार, आणि मला जर काही मिळणार नसेल तर मी कशाला करू? त्यामुळे देव हा आपल्या मागण्या पूर्ण करण्याचा एक स्थान आहे, बस, ऑर्डर सप्लाय. त्यामुळे धार्मिक कार्य किंवा धार्मिक कार्याच्या मोबदल्यात मला काहीतरी मिळाले पाहिजे ही वृत्ती आपल्याला आसपास दिसून येते. आता ह्याच्यात कारणही आहे. हे चुकीचं आहे का? नाही, कसं चुकीचं नाही ते पण बघूया. पण तो धार्मिक लाभाचे प्रयोग, धार्मिक कार्यामध्ये भौतिक लाभाचे प्रलोभन आहे. आपण विष्णू पूजा करतो, सत्यनारायण करतो की नाही? करतो. तर सत्यनारायण म्हणजे काय? माझं अमुक एक स्वप्न पूर्ण झालं पाहिजे म्हणून सत्यनारायण. अशी प्रलोभनं आपल्या ह्याच्यामध्ये भरपूर दिलेली आहेत. आणि या धार्मिक कार्यापासून मिळणाऱ्या फायद्यासाठी सनातन सामान्य जन किंवा अभक्त त्याच्याकडे आकृष्ट होतात. चूक आहे का? नाही आहे, चूक नाही आहे, खरंच नाही चूक. त्या माणसाला कुठेतरी विसावा मिळाला पाहिजे का नको? पाहिजे का नको विसावा? का त्यांनी सारखं त्या ब्लेडच्या धारेवरतीच राहायचं? मग त्या ब्लेडच्या धारेवरती राहू नये म्हणून भगवंताने आपल्याला काय विसावा दिलाय? तर आपल्याला या शास्त्रामधून त्याचा उत्तर दिलेलं आहे की तुम्ही वेदाने कर्मकांड करा आणि हळूहळू तुम्ही भगवत धामामध्ये या. आणि ह्या सगळ्या कर्मकांडाच्या नंतर विष्णूची पूजा असते, कृष्णाची पूजा असते. घालीन लोटांगण वधीन चरण डोळ्यानं पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे वाणी तवयमा अच्युतम केशवम राम नारायणम कृष्ण दामोदरम वासुदेवम हरे श्रीधरम माधवम गोपिका वल्लभम जानकी नायकम रामचंद्रम हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. का हो कृष्णाच्या ह्याच्यानंतर हे का म्हणतात? अच्युतम केशवम का म्हणतात? तर कृष्णाची गणेशजींची पूजा करत असताना हळूहळू ह्या माणसाने कुठे जायला पाहिजे? भगवंताच्याकडे जायला पाहिजे. त्याला शास्त्रीय कारणे दुगाच नाही तसं म्हणत ते. तर ही जी कर्मकांड आहेत ती मनुष्याला हळूहळू नेतात. पण भगवद्गीतेमध्ये भगवंत काय म्हणते? बहुनाम जन्मनाम म्हणते ज्ञानवानमा प्रपद्यते वासुदेव सर्वभीती स महात्मा सुदुर्लभ. पण ही गोष्ट अनेक जन्मानंतर मनुष्याला कळते. पण आपल्याला प्रभुपादांच्या कृपेने, आपल्या परंपरेच्या कृपेने आपल्याला अगोदरच कळलंय ना की भगवंताचं हे केला, भगवंताची पूजा केली, भगवंताची भक्ती केली, आपण ह्या देहामध्ये भगवत धामामध्ये जाऊ शकतो की नाही? मग आता तुम्ही जप करता की नाही सगळे? 16 माळा कोण कोण करतं? 16 माळा कोण कोण करतं? 16. बघा, म्हणजे ज्यांनी हात वरती केले नाही त्यांना भगवत धामात जायचं नाहीये असं समजायचं का? समजायचं का? अरे हो काय नाही बोला ना बाळा लोकांना, असं नाही समजायचं ना. मग 16 माळा करा. भगवंत आपल्या प्रभूजी आपल्या कानी कपाळी ओढतात, 16 माळा करा, 16 माळा करा. कशाला करा? पाठीवर टाकून देतात, माळाची माळ झाले बैलाचं ओझं. मला सांगा की आम्हाला पोतं उचलायचं असेल तर कुठे घेतो? डोक्यावर घेतो का पाठीवर घेतो? पाठीवर घेतो. म्हणजे ओझं पाठीवर जे आहे ते ओझं की नाही? मुलं शाळेत जातात, एवढं मोठं दप्तर असतं, ते मुलगा असतं एवढं दप्तर मात्र एवढं असतं, ते पाठीवरती ओझं असतं का? समजा त्याला सांगितलं उद्यापासून शाळेत जाणे, तो काय करेल? पहिले दप्तर टाकून येईल बाजूला, खरं की नाही? मग समजा तुम्हाला असं सांगितलं की तुम्ही जप करू का? माळ टाकून येणार बाजूला? टाकून देणार का? जप म्हणजे हे ओझं नाही. जप म्हणजे हा भगवंताच्याकडे जाण्याचा एक मार्ग आहे. आणि आपण जेव्हा जप करू ना तेव्हा भगवंत पण आपल्याकडे येतात. काही लोक म्हणतात माझं नाही लक्ष लागत, नाही लागत तरी पण जप कर. कारण लक्ष लागत नाही ह्याचा अर्थ काय माहितीये का?
जप करायला लागलं की मला आज हे अमुक गोष्ट करायची आहे, तमुक गोष्ट करायची आहे, मला इकडं जायचं आहे, मला तिकडं जायचं आहे, मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, मला 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 ह्याचा अर्थ काय? मी आला ना. तर जप ह्याचा अर्थ मला भगवंताच्याकडे, आपण जप जेव्हा करतो तेव्हा आपण भगवंतांच्या स्वाधीन असतो. भगवंत येतात, मात्र जिभेवरती जप येण्यासाठी मनापासून जप करायला हवा. आणि त्यासाठी सत्संग, म्हणून नरोत्तम दास ठाकूर काय म्हणतात, सत्संग छाडी कैनु अनाचार, असत वेळ असं ते कारणे लागिले कर्मबंध फास. जर आपण जप सोडला आणि सर्वसामान्य माणसाच्या मागं प्रमाणे व्हायला लागलो तर आपल्याला काय म्हणून कर्मबंध फास, त्याच्यामध्ये आपल्याला कर्मबंध फास लागलेला आहे. त्यामुळे इंद्रिय मनुष्य जन्म हा तपस्येसाठी आहे. भगवंतांनाही माहिती आहे. भगवंत काय म्हणतात, चतुर्विधा भजनते माम ये जना सकृती अर्जुना आर्थो अर्था जिज्ञासू अर्थार्थी ज्ञानीच्या भरदर्शक. 4 प्रकारचे पुण्यात्मा माझी भक्ती करत असतात, अर्थ, अर्थार्थी आणि ज्ञानी. काय म्हटलंय त्याने? अर्थ, अर्थार्थी, ज्ञानी आणि जिज्ञासू. पुण्यात्मे म्हटलंय त्याला. हे माझ्याकडे येतात, ते पुण्यात्मे आहेत. प्रभूजी थांबायचं का? पाच मिनिटं आहे, अजून आहे. तर भगवंत आपण जप करतो, म्हणजे भगवंताची सेवा करणाऱ्याचे भगवंत दास होतात. म्हणून भगवंत भक्ती नाही कधी देत. आपल्याकडे अनेक उदाहरणं की भगवंत भक्ताचे दास झालेत. आहेत का उदाहरणं? जनाबाईची लुगडी धुतली, तिची दळणं दळली. श्री 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 राधाकृष्णचंद्र भगवान की. एकनाथ महाराजांच्या घरामध्ये श्रीखंड्या म्हणून पाणी भरलं की नाही? भरलं का नाही? म्हणजे ते हे झालं की नाही? आई वडिलांची सेवा करत होता म्हणून पुंडलिकाने वीट फेकली आणि त्याच्यावरती वीट भगवंत उभे राहिले की नाही? अजून म्हणजे ते भगवंत आपल्या भक्ताची सेवा करतात की नाही? मग तुमची सेवा भगवंत करतील का? आज 16 माळा नाही करत, कोण तुमची भक्ती करणार? भगवंत 16 माळा करा. पहिले किती माळा होत्या माहिती आहे का? प्रभुपदाने पहिले 64 माळा होत्या. मग तक्रार झाली की 64 माळा खूप जास्त होतात. मग ठीक आहे 32 करा. 32 पण खूप होतात, मग 16 करा. 16पेक्षा एक पण कमी नाही. तर अशा पद्धतीने आणि हे आपण जप करायला पाहिजे. प्रल्हाद महाराजांना भगवंतांनी संकटातून वाचवलं का? प्रल्हाद महाराजांनी एवढी शिक्षा पडली, एकदाही म्हणलं की देवा मला वाचव. त्यांनी फक्त हात जोडले आणि भगवंताचं स्मरण केलं. तर मनुष्याच्या पुढे उद्यासाठी हा प्रश्न खूप मोठा आहे आणि तो आपण मिटवला पाहिजे. एक सुभाषित आहे की नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुखे मुखा. सिंह जंगलाचा राजा आहे का? मग तो झोपला तर हरिण म्हणेल का अरे ये मला खा, मी आलोय मला खा म्हणेल का? सिंहाला सुद्धा शिकार करावी लागते की नाही? मग आपण मनुष्य आहोत, आपल्याला पोट भरण्यासाठी कष्ट करायला लागणार की नाही? पण म्हणून कष्टच करत राहायचे का? 16 माळा करायला पाहिजे ना म्हणजे त्याच्या. तर आणि त्या ह्या भौतिक जगामध्ये प्रत्येक जीव काय कसा आहे? गुणाधीन आहे. त्याच्यातून बाहेर पडायचं तर काय करायला पाहिजे? आपल्याला भगवंताची प्रेम करायला पाहिजे, भक्ती करायला पाहिजे. आणि जे नाही करत किंवा जे भगवंतांना शरण जात नाही, त्या अहंकारामध्ये राहतात, त्यांना काय म्हणतात भगवंत की तानम द्विषत कृणान संसारेषु नराधमां क्षिपामी अजस्त्रम अशुभाम असुरेषु योनिषु. म्हणजे जे द्वेषी, क्रूर आणि नराधम त्यांना मी चिरकालासाठी भवसागरातील अत्यंत असुरी योनी टाकून देतो. आणि भगवत धाम कसं आहे? मग यत गत्वा न निवारत ते तद्धाम, तिथं गेलेला परत येत नाही. आणि म्हणून भगवंत अर्जुनाला काय सांगतात की कष्ट कर. आता भगवान अर्जुनाला कष्ट करायचे म्हणजे काय करायचं होतं? घरात जाऊन भाकरी बडवायच्या होत्या का? बडवायच्या होत्या का? अर्जुनाला युद्ध करायचं होतं. म्हणून भगवंत काय म्हणतात की यत करोशी यत अन्नाशी यत जेवशी तदासी यत तपस्यसी कौंते तत् कुरुष्व मदार्पणम. जे काही करशील ते मला अर्पण करणे. आपण ते कृष्णाला अर्पण केले नाही तर कर्मबंधाचा फास आपल्या गळ्यात
पडणार. म्हणून कृष्ण जे काही करायला कृष्णासाठी जे काही करायचं आहे ते छोटं मोठं असू दे, शुभ असू दे अशुभ असू दे, भगवंतानी सांगितलं ना मग करायचं. मग भगवंत पुढं काय म्हणतात की शुभाशुभ फलही मोक्षसे कर्मबंधनही संन्यासयोग युक्तात्मा विमुक्तो मामुक पैश्यती. याप्रमाणे कर्मबंधनाच्या शुभ अशुभ फलापासून तुझी सुटका होईल. केव्हा? भगवंत सांगतात त्याप्रमाणे वागलं तर, मनाप्रमाणे वागलं तर नाही. तर या संन्यास योगाने युक्त होऊन माझ्यावरती दृढपणे मन स्थिर करायला तू मुक्त होशील आणि मलाच प्राप्त होशील. आणि याप्रमाणे वागल्यास आपली धर्मावरची श्रद्धा दृढ होईल, यातून शांती मिळेल. सुख शांती समाधानाचा तो एक मार्ग आहे. तर ह्या श्लोकात आपण आज काय काय चर्चा केली. पहिली गोष्ट होती की मानवी संस्कृतीचा पाया म्हणजे शास्त्रानुसार आणि धर्मानुसार आचरण करायचे. मनुष्याने प वर्गाच्या पुढे जायला पाहिजे. मनुष्याने आपल्या स्वार्थासाठी भगवंताच्याकडे काही मागू नये. आणि सत्संग सोडला तर कर्मबंधाचा फास आपल्याला लागणार आहे. आपल्या अस्तित्वासाठी आपल्याला कष्ट करावे हे लागणारच आहेत. आपल्याला भगवंतांना शरण जाणे आवश्यक आहे. आणि आपण जे काही करू ते भगवंतांना अर्पण करायला पाहिजे. हरे कृष्ण. हरे कृष्णा. आज हमारा परम सौभाग्य है, हमारे बीच में श्रीमान रमाय प्रभु जी उपस्थित हैं. रमाय प्रभु जी वैसे परम पूज्य राधानाथ स्वामी महाराज जी के वरिष्ठ शिष्यों में से हैं. प्रभु जी ने ऐसे एनबीसीसी बनाने में बहुत बड़ा योगदान रहा है. और वैसे प्रभु जी ने काफ़ी सारी सेवाएं दी है इस्कॉन में. वैसे इस्कॉन मुंबई यानी गोवर्धन इको विलेज में भी प्रभु जी और माता जी दोनों ने काफ़ी साल सेवाएं दी है. अच्छा, प्रभु जी को हरिद्वार में रहने के लिए, और उनके घर पर भी काफ़ी सालों से सत्संग होता है. आइए प्रभु जी का हम धन्यवाद देते हैं. हमारे पारंपरिक पद्धति से 3 बार हरि बोल बोल. हरि बोल, हरि बोल, हरि बोल. आने वाले 27 फरवरी को अमल की एकादशी है, और ठीक उसके दूसरे दिन यानी 28 फरवरी को पारना समय रहेगा 6:48 to 10:53 तक. कृपया भक्तगण इसका नोट करके रखिए. अभी कुछ ही समय में आरती होगी. आरती के तत्पश्चात सभी के लिए महाप्रसाद होगा. आने वाले 3 तारीख को गौर पूर्णिमा है, जो श्री श्री राधा कुंज बिहारी मंदिर में होगा. और हमारे श्री श्री राधा कृष्ण चंद्र मंदिर में आने वाले 8 तारीख को हम सेलिब्रेट कर रहे हैं. तो शाम को ही होगा कार्यक्रम. तो सभी भक्तों से विनती है कि ज़्यादा से ज़्यादा भक्त लोग आइए, और आते वक्त साथ में आप अपने घर से भोगा भी लेके आ सकते हैं. हरे कृष्ण. करता